नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती एक सत्य घटना आहे. एका निर्भीड, बिनधास्त, लखलखत्या ताऱ्याची म्हणजेच अहिल्याबाईंची. तर पूर्ण कथा नक्की ऐका. मराठमोळ्या अहिल्याबाईंचा मुंबई शहरातील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये खूप दबदबा होता. आजूबाजूचे सर्व भाजी विक्रेते अहिल्याबाईंना खूप घाबरायचे, कारण अहिल्याबाई होतीच तशी. अतिशय रुबाबदार, देखणी, भारदस्त बांधा, कुणावरही तिची लगेच छाप पडेल अशी. अहिल्याबाई पहाटे 5 वाजल्यापासून भाजी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे विक्रीसाठी बसायच्या. अहिल्याबाईंची स्वतःची अशी एक जागा भाजी मार्केटमध्ये फिक्स होती. कुणीही तिच्या जागेत थोडाही हस्तक्षेप केला तर अहिल्याबाई त्याची अजिबात खैर करत नव्हती. अशी ही अहिल्याताई. वयाच्या 15व्या वर्षीच अहिल्याताईंचे प्रतापरावांशी लग्न झाले होते. अहिल्याताई वयाने लहान होती, परंतु लहान वयापासूनच अहिल्याताईला व्यावहारिक ज्ञान आणि बिनधास्तपणा तिच्या अंगामध्ये ठासून भरलेला होता. अहिल्याताईंना तिच्या या धंद्यामध्ये खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे प्रतापरावांनी. अहिल्याताईंचा धंदा अतिशय जोमात चालू होता आणि त्यांनी तो खूप भरभराटीलाही आणला होता. परंतु लग्नानंतरच काही दिवसात अहिल्याबाई गरोदर राहिल्या आणि एकापाठोपाठ एक अशी 2 गोंडस मुले त्यांनी जन्माला घातली. अहिल्याताई आणि प्रतापराव दोघेही खूप खुश होते मुलांच्या जन्मानंतर. त्यांच्या मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या भविष्याची दोघा नवरा बायकोने मिळून खूप सारी स्वप्न बघितली होती. अहिल्याताई आणि प्रतापराव दोघांनीही मिळून आता खूप जास्त मेहनत करायचं ठरवलं होतं. मुलांसाठी सर्व काही करायचं असं त्या नेहमी म्हणायच्या. त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नाही. त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करेल असे त्या प्रतापरावांना सांगायच्या. त्यावर प्रतापरावही म्हणायचे, हो अहिल्या, मी आहे तुझ्यासोबत, तू घाबरू नकोस. आपण मुलांना कशाची कमतरता पडू देणार नाही. त्यावर अहिल्याताई म्हणायच्या, अहो, माझ्या वडिलांनी समाजाच्या भीतीमुळे माझे लग्न खूप कमी वयात करून दिले. मला साधं शिक्षण घेताही आलं नाही. माझी खूप इच्छा होती मी खूप शिकावं आणि एखाद्या सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर काम करावं, परंतु माझ्या नशिबात शिक्षण नव्हतं. माझ्या वडिलांनी मी 15 वर्षाची होताच माझे लग्न उरकून दिले आणि ते त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले. पण मी माझ्या दोन्ही मुलांसोबत असे अजिबात होऊ देणार नाही. मी माझ्या जीवाचे रान करील, पण माझ्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार देईल. असे बोलून ते दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. असेच दिवस सरत होते. अहिल्याताई आणि प्रतापरावांनी दोघांनीही स्वतःला कामांमध्ये पूर्णपणे झोकून दिले होते. परंतु काय माहीत, कुणास ठाऊक, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक एक दिवस प्रतापरावांच्या छातीत खूप दुखायला लागलं. अहिल्याताई मोठ्या हिमतीने स्वतः त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाल्या. परंतु जे व्हायला नको होतं तेच झालं. रस्त्यामध्ये असतानाच प्रतापरावांनी त्यांचा प्राण सोडला आणि प्रतापराव अहिल्याताईंना एकटे सोडून कायमचे निघून गेले. प्रतापरावांचे असे अचानक जाणे अहिल्याताईंच्या काळजाला लागले. हाताशी 2 लहानशी लेकरं आणि त्या बिचाऱ्या एकट्या काय करणार होत्या. कोणाची साथ नव्हती की सोबत नव्हती. अहिल्याताईंवर जणू आभाळच कोसळलं होतं. परंतु नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख उराशी कवटाळून अहिल्याबाई पुन्हा खंबीरपणे आपल्या 2 चिमुरड्यांसाठी उभी राहिली. ते चिमुरडे जीव फक्त 3 वर्षाचे होते. वयाच्या 3 वर्षातच त्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरवले होते. परंतु अहिल्याताईंनी मनाशी ठाम केलं. सर्व दुःख विसरून त्याने ठरवलं, आता मला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही कर्तव्य पार पाडायचं आहे. त्यासाठी मला आता असं खचून जाणं जमणार नाही. जी स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिली होती मुलांसाठी, ती आता मला एकटीला पूर्ण करायची आहेत. त्यासाठी कोणत्याही समस्येला, अडचणीला आणि संकटाला तोंड देण्यासाठी ही अहिल्याबाई तयार झाली आहे. आता अहिल्याताईसमोर पैसा कमवण्याचं एकच साधन होतं, ते म्हणजे भाजी मार्केटला जाऊन भाजीपाला विकून पैसा कमवणे. नवऱ्याचे सर्व विधी झाल्यानंतर अहिल्याताईंनी लगेच स्वतःच्या कामाला सुरुवात केली.
त्या सकाळी पहाटे 5ला उठून मुलांचं सर्व काही आवरून त्या दोघांनाही सोबत घेऊन मार्केटला जात होत्या. मार्केटमध्येही अहिल्याताईंना कितीतरी समस्यांना, संकटांना तोंड द्यावे लागत होते. ऐन तरुण वयात नवरा सोडून गेला म्हणून कितीतरी घाणेरड्या नजरा अहिल्याताईंवर पडत होत्या. पण अशा नजरांना कसे मारायचे हे अहिल्याताईंना चांगलंच ठाऊक होतं. त्या कधीच कोणाला घाबरल्या नाही किंवा डगमगल्या नाही. अशा या घाणेरड्या लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी अहिल्याताई स्वतःजवळ असं हत्यार ठेवायची की कोणाची लांबूनसुद्धा तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. दिवसभर मार्केटमधला धंदा सांभाळून दोन्ही मुलांनाही चांगल्या प्रकारे अहिल्याताई सांभाळत होती. असेच दिवस सरत होते. अहिल्याताईंची दोन्ही मुले प्रीतम आणि संकेत आता दोघेही मोठे होऊ लागले होते. अहिल्याताईंनी स्वतःच्या हिमतीवर त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले होते. अहिल्याताईसमोर त्यांची दोन्ही मुलं हाच एक आशेचा किरण होता. एवढी मेहनत, स्वतःची उपासमार आणि समाजातील प्रत्येक संकटाला, व्यक्तीला सामोरे जाऊन अहिल्याताईंनी स्वतःच्या दोन्ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं. आता अहिल्याताईंचंही वय होऊ लागलं होतं, परंतु अजूनही अहिल्याताईंच्या शरीरातील काम करण्याचा जोश, जीवन जगण्याची उमेद आणि तोच धडाडीपणा काही कमी झाला नव्हता. अहिल्याताई तिच्या भाजी मार्केटमध्ये खूप फेमस होती. तिच्या नावातच एवढा दरारा होता की तिचे नाव ऐकताच लोक घाबरत होते. अहिल्याताईंच्या दोन्ही मुलांचं चांगलं शिक्षण होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या होत्या. आता अहिल्याताईंना वेध लागले होते प्रीतम आणि संकेतच्या लग्नाचे. म्हणून अहिल्याताईंनी त्यांच्या ओळखीमध्ये दोघांसाठीही मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू केला. परंतु एक दिवस प्रीतम आणि संकेत दोघेही आईकडे आले आणि म्हणाले, आई, तू आमच्यासाठी जो मुली बघण्याचा कार्यक्रम करत आहेस त्याचा काहीही फायदा नाही. त्यावर प्रीतम लगेच म्हणाला, आई, दादा आणि मी आम्ही दोघांनीही मुली शोधून ठेवल्या आहेत. त्यामुळे तू आमच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नकोस. त्यावर अहिल्याताई म्हणाल्या, कोण आणि कुठल्या मुली आहेत त्या? त्यानंतर दोघेही म्हणाले, त्या आमच्यासोबतच कंपनीमध्ये काम करतात आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. नंतर अहिल्याताई म्हणाल्या, ठीक आहे, त्या दोघींनाही एकदा घरी बोलाव. मी त्या दोघींशी आधी बोलून घेते आणि मग नंतर लग्नाचे काय ते ठरवूया. ते दोघेही होय म्हणाले आणि तिथून निघून गेले. अहिल्याताईंच्या दोन्ही मुलांना आता बाहेरच्या जगाची हवा लागली होती. बाहेरच्या जगाचा चमचमीतपणा, शो शायनिंग, दिखावा या सगळ्यांच्या अधीन ते दोघेही झाले होते. अहिल्याताई रविवारच्या दिवशी घरीच थांबल्या. त्या दोघीही मुलींना त्यांनी घरी बोलावून घेतले. त्यांच्याशी बोलल्यानंतर अहिल्याताईंना समजले की त्या खूप मोठ्या घरातल्या मुली आहेत आणि त्यांची विचारसरणीही तशीच होती, हाय क्लास सोसायटीप्रमाणे. अहिल्याताईंना त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं, या माझ्या मुलासोबत आयुष्यभर संसार निभावू शकतील का? परंतु एवढ्या कडक शिस्तीच्या तडफदार अहिल्याताई मुलांच्या हट्टापुढे नतमस्तक झाल्या आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न त्यांच्या आवडीच्या मुलींसोबतच लावून दिली आणि अहिल्याताई एका खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्या असं त्यांना वाटत होतं. त्यांना आता असं वाटत होतं, बस झालं, आता मी खूप थकली आहे. आता सर्व काही सुनांच्या हाती सोपवून मी आता आरामात जीवन जगेल. अहिल्याताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी मुंबईसारख्या शहरात फक्त त्यांच्या भाजी मार्केटमधील धंद्याच्या जोरावर खूप सारी प्रॉपर्टी कमावून ठेवली होती. त्यांची मुलं आणि सुना काहीही काम न करता अगदी बसून आरामात जीवन जगतील एवढं सर्व काही अहिल्याताईंनी कमावून ठेवलं होतं. लग्न करून दोन्ही सुना जेव्हा घरात आल्या तेव्हा त्या सुरुवातीला अहिल्याताईंचा दरारा बघून आणि त्यांना घाबरून त्यांना खूप मानसन्मान द्यायच्या. परंतु त्यांना मनातून असं वाटायचं, आपल्या सासूचे एवढे वय झाले आहे तरी संपूर्ण घरात तिचेच सर्व काही चालत आहे. अजूनपर्यंत त्यांच्या सर्व काही ताब्यात आहे. आमचे नवरेही त्यांना घाबरत आहे. परंतु हे असे किती दिवस चालायचे असा विचार त्या दोघीही करत होत्या. त्यांना आपल्या सासूचा प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे अजिबात आवडत नव्हते. त्या दोघीही वरवर सासूला आदर देत होत्या, परंतु मनातून
त्या दोघींनाही अहिल्याताईंचा खूप राग येत होता. एक दिवस अहिल्याताई जेव्हा पहाटे 5लाच भाजी मार्केटमध्ये त्यांच्या कामासाठी गेल्या, तेव्हा खूप दिवसांपासून त्यांच्या जागेवर नजर ठेवून असलेले गुंड त्यांच्यासमोर उभे राहिले आणि हत्यार दाखवून अहिल्याताईंना धमकावू लागले, ही जागा आमच्या नावावर करून दे. त्या जागेला आता तिथे कोटीचा भाव होता. त्या जागेमध्ये अहिल्याताईंचा जीव अडकलेला होता. त्यावर अहिल्याताई त्या गुंडांना म्हणाल्या, माझा तुम्ही जीव घेतला तरी ही जागा मी तुमच्या नावावर करून देणार नाही. आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून, नाहीतर मी लोकांना जमा करेल. अहिल्याताई घाबरणाऱ्यांमधल्या नव्हत्या. अहिल्याताईंनी त्या गुंडांचा प्रतिकार केला, त्यांच्याशी लढायला सुरुवात केली. परंतु आजूबाजूला अजूनपर्यंत कोणीही आलेले नव्हते आणि 4-4 माणसांसमोर अहिल्याताई बिचारी एकटी काय करणार होती. त्या गुंडांनी अहिल्याताईंच्या पायावर आणि हातांवर वार करायला सुरुवात केली. तरीही अहिल्याताईंनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत. पण अहिल्याताईंच्या पायावर खूप जोराचे वार झाले होते, म्हणून अहिल्याताईने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. नुकताच मार्केटला भाजी घेऊन आलेला अहिल्याताईंचा लहानपणीचा मित्र तिकडे येत होता. त्याने हे सर्व पाहिले आणि लोकांना घेऊन अहिल्याताईंना वाचवण्यासाठी तो धावला. अहिल्याताईंना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले. अहिल्याताईंमध्ये एवढी ताकद होती की 4 लोकांसोबत त्या एकट्या लढल्या, परंतु सही त्यांनी काही केली नाही. परंतु अहिल्याताईंच्या पायाला खूप जास्त मार लागला होता, म्हणून अहिल्याताईंचा मित्र मोहनदादा तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिच्या मुलांना आणि सुनांना फोन करून बोलावून घेतले. अहिल्याताईंच्या एका पायाला एवढा जास्त मार लागला होता की त्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन झाले, परंतु डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की अहिल्याबाई आता कधीही चालू शकत नाही. त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला आहे. त्यांना आता बेडरेस्टशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे ऐकून अहिल्याताईंची मुलं आणि त्यांचा मित्र मोहन यांना खूप मोठा धक्काच बसला. वाऱ्यासारखी पळणारी अहिल्याताई आता कधीच चालू शकणार नाही, हा विचारच कोणी करू शकत नव्हतं. जेव्हा अहिल्याताईला ही गोष्ट समजेल हा विचार करून मोहनरावांना खूप वाईट वाटत होते. अहिल्याताईंना आता हॉस्पिटलमधून घरी सोडले, परंतु त्यांना ही गोष्ट कोणीही सांगितली नव्हती. घरी आल्यानंतर अहिल्याताई जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणाल्या, तू मला एका हाताने पकड, मी माझ्या पायाने चालत बेडरूममध्ये जाते, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, आई ते आता कधीही शक्य नाही, तू आता कधीच चालू शकत नाही. हे ऐकून अहिल्याताईंनी त्यांच्या पायाला हात लावला आणि त्यांना होत्याचे नव्हते झाल्यासारखे झाले. मुलाने उचलून अहिल्याताईंना बेडरूममध्ये झोपवले. कणखर बिनधास्त अहिल्याताई आता बेडवर फक्त मृत शरीरासारखी पडून राहायची आणि शून्यात नजर टाकून एकटकच बघत राहायची. कधी पतीच्या फोटोकडे बघून म्हणायची, मुलं 3 वर्षाची असताना तुम्ही मला सोडून गेलात, परंतु तेव्हा देखील मी घाबरली नाही किंवा हारली नाही. परंतु आता देवाने माझ्यासोबत हे काय केले आहे. जेव्हापासून अहिल्याताई बेडवर आल्या तेव्हापासून त्यांची मुलं आणि सुना त्यांचा रागराग करायला लागले, कारण अहिल्याताईंचं खाणं पिणं सर्व काही बेडवरच होतं. मोठी सून म्हणायची, मी सासूबाईंची दिवसभर सेवा का करू, मला काही तेवढेच काम आहे का. आणि लहान सून म्हणायची, मी तरी का करू, मी काय त्यांचा ठेका घेतला आहे का. आणि दोघीही सतत त्यांच्या नवऱ्यांच्या मागे भुणभुण करायच्या, तुमच्या आईची दिवसभर सेवा आमच्याकडून करणे शक्य नाही, त्यांना कुठल्या तरी चांगल्या वृद्धाश्रमामध्ये दाखल करा, तिथे त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल. रोज सकाळच्या नाश्त्यासाठी अहिल्याताईंना वाट पाहत बसावी लागायची, परंतु एकही सून त्यांना वेळेत नाश्ता घेऊन येत नव्हती. दुपारचे जेवणही त्यांना कधी वेळेत मिळत नसायचे. हाय सोसायटीमधल्या सुना फक्त त्यांच्या पार्ट्या आणि मित्रमंडळी यांच्यामध्येच दिवसभर रमलेल्या असायच्या. मुलंही त्यांच्यासोबतच पार्ट्या आणि मौजमजा करण्यात दंग होती, परंतु आईकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. अहिल्याताईने जी काही प्रॉपर्टी कमावली होती, मुलांनी पार्ट्यामध्ये आणि जुगारामध्ये सर्व काही उधळायला सुरुवात केली.
कारण आता त्यांना कुणाचाही धाक राहिला नव्हता. बिचाऱ्या अहिल्याताई दिवस रात्र बेडवरच पडून होत्या. आता त्यांची दोन्ही मुलं त्यांना अजिबात घाबरत नव्हती. घरामध्येच त्यांच्या पार्ट्या आणि सर्व काही चालायचे. अहिल्याताईंनी त्यांना किती वेळा सांगितले, बाळा हे सर्व बंद करा आणि तुमच्या कामाकडे चांगले लक्ष द्या. तर त्यावर ते दोघेही त्यांना म्हणायचे, आई तू गुपचूप बेडवर पडून राहा आणि तुझे राहिलेले दिवस आरामात जग. आमच्यामध्ये अजिबात लक्ष घालवू नकोस. आता तर मुलं अहिल्याताईंना धमकावू लागली होती की अहिल्याताईची सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे. परंतु अहिल्याताई या गोष्टीला अजिबात तयार नव्हती. अहिल्याताई म्हणायची, माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक कवडीसुद्धा देणार नाही. कारण मी जर सर्व काही तुमच्या नावावर केले तर तुम्ही एका दिवसात सर्व काही उधळून टाकाल. त्यावर प्रीतम आणि संकेत म्हणायचा, आई आज नाही तर उद्या तू जाणारच आहेस. मग आमच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने काय फरक पडणार आहे. त्या दोघांनाही आईबद्दल अजिबात प्रेम वाटत नव्हतं. त्यांना फक्त तिची प्रॉपर्टी हवी होती. अहिल्याताईंचे शरीर दिवसेंदिवस खूप थकत चालले होते. वेळेवर खाणे पिणे आणि औषध पाणी त्यांना काहीच मिळत नव्हतं. म्हणून त्या आता आधीपेक्षा खूप कमजोर झाल्या होत्या. मुलांची आणि सुनांची एकच इच्छा होती, कधी एकदा अहिल्याताई हे जग सोडून जातात आणि त्यांची सर्व प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होते. त्यासाठी सुना पुरेपूर प्रयत्न करत होत्या. त्या कधीही वेळेवर अहिल्याताईंना जेवण, नाश्ता, औषधं देत नव्हत्या. त्यांची उपासमार करत होत्या. मुलांनीही कधीही आईला उठवून चालवण्याचा प्रयत्न केला नाही. आता तर अहिल्याताईंची खूप वाईट अवस्था झाली होती. प्रीतम आणि संकेत 4-4 दिवस आईकडे डोकावूनही पाहत नव्हते. ज्या आईने त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मुलांसाठी दुसरं लग्न केलं नाही, मुलांसाठी खंबीरपणे उभे राहून सर्व समाजाला तोंड दिलं, त्यांना चांगलं शिकवलं, सर्व काही त्यांच्यासाठी केलं आणि आज तीच मुलं एवढी नालायक निघतील असं अहिल्याताईंना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. अहिल्याताईंचे मित्र मोहनराव अधूनमधून अहिल्याताईंना भेटायला येत होते. परंतु तिची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे. मोहनराव जेव्हा त्यांच्या मुलांना सांगायचे की आईची काळजी घेत जा, तेव्हा त्यांची मुलं आणि सुना त्यांनाही उलटसुलट बोलायच्या आणि त्यांना घरातून अपमानित करून बाहेर हाकलवून लावायच्या. मोहनरावांना अहिल्याताईंची अशी वाईट अवस्था पाहवत नव्हती. एक दिवस ते घरी तिला भेटायला गेले तेव्हा त्यांची मोठी सून अहिल्याताईंना वाईट साईड बोलून रात्रीचे शिळे जेवण जेवायला सांगत होती. ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले. ते अहिल्याताईंजवळ बसले आणि म्हणाले, अहिल्या तुला एक विचारू का. तेव्हा अहिल्याताई म्हणाली, विचार. अहिल्या मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा अहिल्याबाई हसल्या आणि म्हणाल्या, हे तू काय बोलतो आहेस मोहन. तरुणपणात कधी दुसरे लग्न केले नाही आणि आता अशी अंथरुणावर पडलेली, आता लग्न करून काय करू मी. तेव्हा मोहनराव म्हणाले, अहिल्या काय होतीस तू आणि आता तुझी काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या मुलांनी आणि सुनांनी. तेव्हा अहिल्याताई म्हणाल्या, मोहन आता माझे दिवस संपले आहेत आणि जगण्याची उमेदही संपली आहे. जगून तरी काय करू, कोणासाठी जगू. तेव्हा मोहनराव म्हणाले, काय बोलतेस अहिल्या हे तू. आठव स्वतःला, कशी होतीस तू, खंबीर, बिनधास्त. फक्त तुझ्या नावानेच आजूबाजूचे सर्व लोक तुला घाबरायचे आणि आता काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. फक्त स्वतःच्या 2 मुलांपुढे आणि सुनांपुढे हार मानलीस अहिल्या तू. नाही अहिल्या, तू अशी हार मानू शकत नाहीस. मोहनचे असे बोलणे ऐकून अहिल्याताईंच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली. पण त्या म्हणाल्या, या वयात मी लग्न केलं तर मुलं आणि सुना काय म्हणतील मला. तेव्हा मोहनराव म्हणाले, अहिल्या स्वतःचा विचार कर. तेव्हा त्या म्हणाल्या, बरोबर बोलत आहेस तू. ज्या मुलांसाठी आयुष्यभर झगडले, कुणाची पर्वा न करता खंबीरपणे एकटीने संसार केला आणि आज त्याच मुलांनी माझी अशी अवस्था करून ठेवली. दुसऱ्याच दिवशी अहिल्याताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि त्या चौघांनाही स्पष्टपणे सांगितले, मी आता इथे राहणार नाही. मी आणि मोहनराव दोघेही लग्न करत आहोत. आईचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला आणि ते आईला म्हणाले, आई
तुला लाज वाटत नाही का या वयात असे चाळे करायला? गप अंथरुणावर शांतपणे पडून राहत जा. तेव्हा अहिल्याताई जोरात म्हणाल्या, आता अंथरुणावर शांतपणे पडून राहणारी अहिल्या केव्हाच मेली. उद्याच मी आणि मोहन लग्न करत आहोत आणि तुम्हाला कोणाला या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नसेल. आईचे हे बदललेले रूप पाहून सगळ्यांनी तोंडावर हात मारले. दुसऱ्याच दिवशी मोहनराव वकिलांना घेऊन अहिल्याताईंच्या रूममध्ये आले आणि दोघांनीही सह्या करून लग्न केले. त्याच दिवशी मोहनराव ॲम्ब्युलन्समध्ये अहिल्याताईंना स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्यांची देखभाल करण्यासाठी 2 माणसांनाही कामावर ठेवले. मोहनराव स्वतः अहिल्याताईंचं खाणं पिणं स्वतः पाहू लागले. ते रोज स्वतः अहिल्याताईंना उठवून चालवण्याचा प्रयत्न करू लागले. आता हळूहळू अहिल्याताईंच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. मोहनरावांची काळजी पाहून अहिल्याताईंना त्यांचा खूप हेवा वाटायचा. त्या नेहमी म्हणायच्या, मनाने जोडलेली नाती कधीही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठीच असतात. आता अहिल्याताई हळूहळू व्हीलचेअरच्या साहाय्याने चालू लागल्या होत्या. एक दिवस अहिल्याताई मोहनसोबत बसून नाश्ता करत होत्या. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. पाहिले तर त्यांची दोन्ही मुलं आणि सुना दरवाजावर उभी होती. जसा दरवाजा उघडला तसं त्यांनी अहिल्याताईंच्या पायावर लोटांगण घातले. आई, तू घरी चल, आम्ही तुझी तिकडे चांगल्या प्रकारे काळजी घेतो. सुनाही म्हणाल्या, आई, आता आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, तुम्ही फक्त घरी चला. त्यानंतर प्रीतम आणि संकेत आईला म्हणाले, आई, तुला आमच्यासोबत घरी येण्याच्या आधी फक्त एक काम करायचे आहे. माझ्याजवळ ही कागदपत्रे आहे, त्यावर तुला फक्त सह्या करायच्या आहे. त्यानंतर अहिल्याताईंनी मुलांना विचारले, कशाची कागदपत्रे आणि कसल्या सह्या मला करायच्या आहेत? त्यावर ते दोघेही म्हणाले, आई, ही आपल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे आहे. आपली सर्व प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर आहे. आता तर तुझे लग्न झाले आहे, त्यामुळे तू फक्त या कागदांवर सह्या कर आणि तुझी सर्व प्रॉपर्टी आमच्या दोघांच्या नावावर करून दे. अहिल्याताई कळून चुकल्या होत्या. त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात काय प्लॅन शिजत आहे तो. त्यांची मुलं आणि सुना किती स्वार्थी आहेत हे अहिल्याताईंना चांगल्या प्रकारे माहिती होतं. स्वतःची आई मोहनरावांकडे राहायला आल्यापासून मुलांनी साधं एक दिवस आईकडे डोकावूनही पाहिलं नव्हतं आणि आता आले आहेत जसं काय आईची खूप काळजी आहे त्यांना. परंतु अहिल्याताई ही त्यांची आई होती. त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे त्यांना एका क्षणात समजलं होतं. म्हणून अहिल्याताई त्यांना म्हणाल्या, तुम्ही ही प्रॉपर्टीची कागदपत्रे आता इथे ठेवा, मी उद्या सकाळी सह्या करून तुमच्याकडे पाठवून देते. त्यावर दोन्ही मुले म्हणाली, आई, पण तू आता आमच्यासोबत येत नाहीस का? त्यावर अहिल्याताई म्हणाल्या, नाही, मी सुद्धा उद्या सकाळी कागदपत्रांसोबत तुमच्याकडे येईल. त्यानंतर ते चौघेही तिथून निघून गेले. मुलं गेल्यानंतर मोहनराव अहिल्याताईंना म्हणाले, अहिल्या, तू हे काय बोलत आहेस? तू मला सोडून तिकडे जाणार आहेस? तुला माहिती आहे ना त्यांनी तुझ्यासोबत काय काय केले आहे आणि आतासुद्धा ते फक्त तुझ्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी इथे आले होते. त्यांना तुझी अजिबात काळजी नाही हे तुला कसे दिसले नाही? त्यावर अहिल्याबाई म्हणाली, मोहन, मला सर्व काही समजले आहे आणि आता तू फक्त बघच मी काय करते ते. त्या मोहनरावांना म्हणाल्या, मोहन, तू तुझ्या ओळखीच्या वकिलांना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलावून घे. वकील साहेब घरी येतात आणि अहिल्याताई त्यांच्याकडून सर्व काही कागदपत्रे व्यवस्थित करून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळीच अहिल्याताई, मोहनराव आणि वकील साहेब तिघेही मुलांच्या घरी जातात. अहिल्याताई दारावरची बेल वाजवतात. संकेत दरवाजा उघडतो, परंतु समोर तिघांनाही पाहून त्याला धक्का बसतो. एवढ्यात दोन्ही सुना आणि प्रीतम खाली येतात. अहिल्याताई त्या चौघांनाही म्हणतात, सगळे असे समोर या आणि इथे सोफ्यावर बसा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मुलं म्हणतात, आई, काय महत्त्वाचं? तू कागदपत्रांवर तर सह्या केल्याच असतील ना, मग अजून तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे? आणि हे कोण आहे तुझ्यासोबत? तेव्हा अहिल्याताई म्हणतात, हे वकील साहेब आहेत आणि ही प्रॉपर्टीची कागदपत्रेही तेच वाचवून दाखवतील. तेव्हा वकील साहेब त्यांना सांगतात, या कागदपत्रांमध्ये अहिल्याताईंनी असे लिहिले आहे की त्यांची सर्व कोट्यवधीची मालमत्ता, प्रॉपर्टी त्यांनी एका आभाळमाया वृद्धाश्रमाला दान केली आहे. आता त्या सर्व प्रॉपर्टीवर फक्त त्या वृद्धाश्रमाचा हक्क आहे. हे सर्व ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते आईला बोलू लागतात, आई, तुला लाज वाटत नाही का?
कोणाला विचारून तू असा निर्णय घेतला आहेस? तेव्हा अहिल्याताई म्हणतात, बाळा शांत व्हा, अजून तर पुढचा निर्णय तुम्हाला ऐकायचा आहे. तेव्हा अहिल्याताई त्यांना सांगतात, आत्ताच्या आता तुम्ही हे माझं घर खाली करायचं आणि इथून निघून जायचं. हे घरही माझ्या नावावर आहे. आता या घरामध्ये मी अनाथ अपंग मुलांसाठी शाळा चालू करणार आहे. तुमच्याकडे फक्त 2 तास आहे. 2 तासात तुम्ही या घरातून बाहेर पडायचं. हे ऐकून त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते आईला म्हणू लागतात, आई आम्ही आता कुठे जाणार? त्यावर अहिल्याताई म्हणते, कुठेही जा, कुठेही राहा, मला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. फक्त लवकरात लवकर घर खाली करा. तुमच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही. एका आईला तुम्ही कमजोर समजून खूप त्रास दिला, परंतु आता मीही दाखवते, आई ही आईच असते. असे म्हणून अहिल्याताईंनी त्यांना 2 तासातच त्यांच्याकडून घर खाली करून घेतले आणि अहिल्याताईंनी तिथे लवकरच अनाथ मुलांसाठी छोटीशी शाळा चालू केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले. ही होती एका अहिल्याताईची कथा. स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास देणाऱ्या मुलांना चांगलाच धडा अहिल्याताईंनी शिकवला होता आणि आज समाजात अशा मुलांना धडा शिकवण्याची खूप गरज आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.